लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। ब्रेकिंग न्यूज, परभणी से आज की बड़ी खबर। परभणी महानगर पालिका के कर्मचारियों ने 5 महीने से न मिलने वाले वेतन के विरोध में काम बंद आंदोलन शुरू कर दिया है। पिछले 5 महीनों से वेतन बकाया होने के कारण कर्मचारियों का सब्र अब टूट चुका है। त्योहारों का मौसम चल रहा है, लेकिन इन कर्मचारियों के घरों में दिए की जगह अंधेरा छाया हुआ है। महापालिका की तिजोरी खाली और कर्मचारियों के घरों में मायूसी का माहौल। परभणी मनपा कार्यालय के बाहर आज सुबह से ही सैकड़ों कर्मचारी जमा हुए और प्रशासन व सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। वेतन दो हक हमारा, अन्याय नहीं सहेगा कर्मचारी वर्ग जैसे नारों से पूरा परिसर गूंज उठा। हम हर दिन उम्मीद करते रहे कि आज वेतन मिलेगा, लेकिन अब हमारे धैर्य की सीमा समाप्त हो चुकी है। आयुक्त कार्यालय से कोई ठोस कदम नहीं उठाया गया। अब आंदोलन ही हमारा आखिरी रास्ता है। इस आंदोलन में परभणी जिले से नगरपालिका, नगर पंचायत, सर्व अधिकारी कर्मचारी संगठन भी सक्रिय रूप से शामिल हो गई है। संगठन के संस्थापक अध्यक्ष के आंधळे, अध्यक्ष नासेर बापू खान, के भारसाकड़े और विशाल उफाड़े सहित बड़ी संख्या में कर्मचारी मौजूद रहे। कर्मचारियों ने साफ चेतावनी दी है, अगर तुरंत वेतन वितरण पर निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन और भी ज्यादा उग्र किया जाएगा। अब सवाल ये है, परभणी मनपा की तिजोरी कब भरेगी? कर्मचारियों को उनका मेहनत का हक कब मिलेगा? पालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता कामगार संघटना याच्या वतीनं आज आमची शासनाकडून वेतनवाढ अनुदान लवकरात लवकर सहाय्यक अनुदान वाढीव मान्य करावा म्हणून प्रशासनाच्या विरोधात व तसेच 5 महिन्यापासून आमची पगार नाही सेवानिवृत्तवाल्यांची आमची, ते आम्हाला दिवाळीच्या अगोदर ती दिली पाहिजे याकरिता आज सर्व महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा काम बंद आंदोलन पुकारलेला आहे। जोपर्यंत आमचे 5 पगार आणि शासन आमचा वाढीव अनुदान मान्य करत नाही तोपर्यंत आमचा असंच पूर्ण महानगरपालिका काम बंद आंदोलन चालणार आहे। उपासमारीची वेळ आलेली आहे। आता आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची उपाशी मारायची वेळ आलेली आहे। आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, बरेच आहेत। 5 महिन्यापासून पगार नाही आणि आज सगळे दूधवाले, किराणा दुकानवाले सगळ्यांनी आमचं बंद केलेलं आहे। तर आज आमचे जे कर्मचारी आहे त्यांची फार बिकट सुविधा आहे करिता आम्हाला ज्यावेळेस आमची पूर्ण 5 पगारी आणि आम्हाला शिक्षण विभागाचाही पाठिंबा भेटलेला आहे, त्यांचे तर 16 महिन्यापासून पगार नाही, तर त्यांचेही पगार पूर्ण देण्यात यावा याकरिता आज हा काम बंद आंदोलन आहे। आणि आम्ही सर्व परभणी शहर नागरिकांनाही विनंती करणार आहोत आणि सगळे व्यापारी महासंघाला म्हणणार आहेत की तुम्ही आमचा पाठिंबा द्या, कारण परभणी महापालिका हे कार्यालय परभणीला सुंदर सगळं करायचं असते आणि 5-5 महिन्यापासून आमच्या कर्मचाऱ्यांना पगार नसली तर आम्ही काय करणार? आणि शासन परभणीला ना निधी पाठविते, त्याच्यामुळे परभणी शहराचा विकास होत नाही। त्यामुळे शासनाचा वेध घेण्याकरिता आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। तर आमची शासनाला अशी विनंती आहे की आमचं जे वाढीव अनुदान आहे ते लवकर लवकर मान्य करावा आणि आयुक्त साहेबाला अशी विनंती आहे की तुम्ही काय करा, उडी घ्या, काय करा, पण आमची दिवाळीच्या अगोदर पूर्ण पगारी करा आणि शिक्षण विभागाचेही करा, सगळ्याचेच करा असं आमचं म्हणणं आहे। 9/2000 रोजी आम्ही मंत्रालयामध्ये धरणे आंदोलन करू 6 तारखेला म्हणून आम्ही नोटीस दिली होती, परंतु आता या पूर परिस्थितीमुळे त्या ठिकाणी मंत्री लोक आमदार कोणी नसल्यामुळं आम्ही त्या 6 तारखेचं रद्द करून आज दिनांक 8 पासून परभणी महापालिकेसमोर सर्वच महापालिका व काम बंद आंदोलन करून आम्ही हे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे। आमच्या प्रमुख मागणी आहे पगारासाठी वाढीव अनुदान देण्यात यावा शासनाने, आणि जे काही शासनाने अनुदान वाढवून दिलेलं जी थकबाकी आहे ती देण्यात यावी। आणि परभणी महापालिकेमध्ये जो सध्या चाललेला मनमानी कारभार, ज्या गैर पद्धतीने ज्या पदोन्नत्या झालेल्या आतापर्यंत त्या पदोन्नत्या रद्द करून नियमानुसार
पदोन्नत्या देण्यात यावी आणि सर्वच कर्मचाऱ्याला दिवाळीच्या अगोदर 5 महिन्याचा पगार सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला आणि रेग्युलर कर्मचाऱ्याला 5 महिन्याचा पगार देण्यात यावा। आज 8 तारखेपासून आंदोलन चालू केलेलं आहे। आता शिक्षक लोकांनी बी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। त्यांचा 13-14 महिन्याचा पगार नाही, म्हणून शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर आमचं अनुदान वाढवून देऊन आमच्या पगारात द्यावा, आमची दिवाळी गोड करावा अशी कर्मचाऱ्याच्या वतीने विनंती। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। 100% असंच चालू राहील अशी आमची विनंती शासनाला।